स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 1700+ पदांची या ठिकाणी भरती या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे सर्वच विद्यार्थी खुश झालेले आहेत। गुड न्यूज आलेली आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। जाहिरातीविषयी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे। तर अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे आणि ही जी काही पदभरती रखडलेली होती तर त्या पदभरतीला हिरवा कंदील मिळाला आहे। फायनली तुमची पदभरती सुरू झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की पुराव्यासहित तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर ज्या मुलांना तलाठी पदभरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की सर मला तलाठी पदभरतीचा फॉर्म भरायचा आहे। बाकी त्या मुलांसाठी आपण सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत। तुमचा फॉर्मसुद्धा फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे। फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर मला तलाठी पदभरतीचा फॉर्म भरायचा आहे, बाकी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे। फक्त कमेंट करून सांगा की सर मला तलाठी पदभरतीचा फॉर्म भरायचा आहे। तुमचा फॉर्मसुद्धा ठिकाणी फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे। स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्सही तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे। सर्व तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दाखवतो, पण सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता आपण प्रोपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रोपरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की तलाठी भरती संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा। 1700 पदांवर या ठिकाणी भरती होणार आहे। किती पदांवर? 1700 पदांवर या ठिकाणी भरती केली जाणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण आता बघूया। बघा, राज्यामधील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे आणि गुड न्यूज आलेली आहे की गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लावण्याची चिन्हे दिसत आहेत। महसूल विभागाने राज्यामध्ये 1700पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतलेला असून या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचं शासनाच्या निर्णयानुसार जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे। म्हणजेच बघा, ही जी काही भरती होती तर ही भरती खूप महिन्यांपासून या ठिकाणी प्रलंबित होती। आता ही जी काही भरती आहे तर ही भरती या ठिकाणी मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहे आणि महसूल विभागाने राज्यामध्ये 1700पेक्षा जास्त तलाठी पदे या ठिकाणी भरण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे आणि या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहे। यामध्ये जिल्हानिहाय रिक्त जागांचा जो काही अहवाल आहे तो तयार करण्यात येत आहे आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया तुम्ही जर बघितलं तर पुढील भरती या ठिकाणी भरतीची प्रक्रिया असते ती राबवली जाणार आहे। आता बघा, महसूल सेवकांचा जो काही समावेश आहे तो 4थी श्रेणीमध्ये या ठिकाणी असणार आहे। तुम्ही बघू शकता महसूल सेवकांचा समावेश 4थी श्रेणीत आहे। बघा, तलाठी पदांची भरती लवकरच होणार असली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक निराशाजनक बातमी आलेली आहे। ती म्हणजे असं की महसूल सेवकांचा समावेश हा 4थी श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती। याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये तातडीची बैठक घेऊन त्यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक ठिकाणी चर्चा झालेली आहे। आता बघावं लागणार आहे की यावर काय निर्णय होणार आहे। पुढे बघा, महसूल सेवकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते। त्यानुसार गुरुवारी मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार महसूल सेवकांना 4थी श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आलेला आहे। म्हणजेच अशी या ठिकाणी तरतूद नाही आहे असा जो काही मुद्दा आहे तो समोर आलेला होता। त्यामुळे काय झालं तर त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी या ठिकाणी संवाद साधताना बावनकुळे यांनी संदर्भामध्ये माहिती दिली होती। आता बघा, महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा जो काही मुद्दा आहे तो मांडलेला आहे। त्याचबरोबर ज्यांना 5 वर्षाचे महसूल सेवकाचा अनुभव आहे
त्यांना 25 गुण अतिरिक्त देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शवलेली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल आणि जर का 25 गुण त्यांना मिळाले तर ही खूप चांगली गोष्ट त्यांच्यासाठी असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हा जो काही निर्णय तो योग्य आहे की नाही कमेंट करून सांगायचं आहे. तर ज्या मुलांना वाटत असेल की हा निर्णय योग्य आहे तर त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर 25 गुण एक्स्ट्रा मिळाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की हा निर्णय योग्य नाही तर तेही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आता यावरून तुम्हाला एक अनुभव आला असेल किंवा यावरून तुम्हाला एक कळलं असेल की तलाठी पदभरतीचे जो काही मार्ग आहे तो या ठिकाणी मोकळा झालेला आहे. कारण की फायनली 1700+ पदांच्या ठिकाणी भरतीचा जो काही मार्ग आहे तो या ठिकाणी मोकळा झालेला आहे. कधीही याची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. आता बघा तुम्ही यामध्ये तुम्हाला सांगितलेलं काय आहे, तर जिल्हानिहाय जो काही रिक्त जागांचा अहवाल आहे तो या ठिकाणी तयार करण्यात येत आहे. हा अहवाल तयार झाल्याच्या नंतर लगेच तुमच्या ठिकाणी पदभरतीची जाहिरात काढली जाणार आहे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल तर लिहून पाठवा की हो सर मला फॉर्म भरायचे आहे. बाकी तोपर्यंत तुम्हाला मी स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.